नमस्कार. आता आपण आहोत कर्वेनगर प्रभाग क्रमांक 30 मधील वडार वस्ती भागामध्ये. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार चालू आहे. उमेदवार आहेत स्वप्नील भाऊ दुधाणे, विजयजी खळदकर, संगीताताई बराटे आणि निवेदिताताई जोशी यांचा प्रचार या भागामध्ये चालू आहे. भाऊ, काय सांगाल एकूणच कसा प्रचार चालू आहे, काय प्रतिसाद मिळतोय? प्रचार इतका चांगला चाललाय की लोकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. एक लक्षात घ्या, आज कर्वेनगर वारजेमध्ये परिवर्तनाची गरज आहे. ही परिवर्तनाची गरज लोक मतदानाद्वारे दाखवणार आहे. आम्ही आज या तुमच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की आम्ही चौघही घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडनं अधिकृत आमची चौघांची उमेदवारी असून कर्वेनगरचा आणि वारजे परिसराचा कायापालट करण्याकरता एक चांगले सर्व आम्ही तरुण असून शिक्षित उमेदवार आहोत आणि कर्वेनगर वारजेचा कायापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मतदारांना आव्हान आहे की तुम्ही त्या उमेदवाराचं काम, त्या उमेदवाराचं शिक्षण आणि त्या उमेदवाराचं या प्रभागाविषयी असणारं विजन बघून मतदान करावं, एवढीच मी आपणास सुद्धा विनंती करतो. आज आपण बघायला गेलो तर जग फार पुढे चाललंय तंत्रज्ञानाने. तर राजकीय वारसा घेऊन मी हा जरी प्रवास माझा सुरू करत असेल तरी माझे विजन हे आयटी दृष्टीने खूप चांगले आहेत. गेली 10 वर्ष मी एका आयटी कंपनीमध्ये HR कन्सल्टंट म्हणून काम करतेय. तर माझे विजन पण भावी पिढी घडवण्यासाठी नक्कीच असतील आणि जे तंत्रज्ञान मी शिकलीये त्याचा उपयोग ह्या प्रभागाच्या विकासासाठी नक्कीच करेल. हे बघा, बदल घडणार आहे आणि या कर्वेनगर मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आज या वडरा वस्तीमध्ये मी तुम्हाला सांगतो, SRAचं जे काही या लोकांनी घाट घातलेलं आहे, ह्या ज्या पाठीमाग जे कोण असेल त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे त्यांच्या ताकदीने उभे, ह्या लोकांच्या सगळ्या नागरिकांच्या पाठीमाग आम्ही ताकदीने उभे आहोत. इथे SRA हा विषय होऊन देणार नाही, या सगळ्यांना आमचा शब्द आहे. दादांनी आम्ही जे चारही उमेदवार निवडलेले आहेत ते प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे काही ना काहीतरी कौशल्य आहे आणि चारही भागातला 4 आहोत आम्ही. असं नाही की एकाच प्रभागामध्ये चारही कोपऱ्यावर आम्ही 4 जण आहोत. म्हणजे अजित दादांनी हा विचार जो केलेला आहे प्रत्येक भागात, माझा वयाचा सामाजिकचा अनुभव, विजूचा लोकांमध्ये असण्याचा अनुभव, नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव आणि महानगरपालिका सक्षमपणे महानगरपालिकेचं कामकाज नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वप्नील दुधाण्यांनी आणि लक्ष्मीताईंनी केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता एकच सांगेल, तुम्ही 16 तारखेच्या मुलाखतीची तयारी ठेवा. 16 तारखेच्या मुलाखतीची तयारी ठेवा. नागरिकांचं जीवनावश्यक सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंतचं असलेलं घड्याळ त्यांनी सांगितलंय आपल्याला. आणि विजय भाऊ खळदकर यांनी आवर्जून सांगितलंय की या भागातला SRAचा मुद्दा, त्यामध्ये तुमच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत आणि कर्वेनगरकरांच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध असल्याचं स्वप्नील भाऊ दुधाणे यांनी सांगितलंय. आणि नागरिकांना आवाहन केलंय की आम्हाला मतदान करा, आम्ही IT क्षेत्रासारख्या क्षेत्रातून उज्ज्वल भवितव्यासाठी कटिबद्ध आहोत.